नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अंबड MIDC परिसरातील एक्सलो पॉइंट इथे चिखल आणि खड्ड्यांमुळे झालेल्या दुचाकी अपघातात 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेनंतर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। रस्त्यांच्या दुरवस्थेस जबाबदार असलेल्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक देखील आक्रमक झाले असून रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येते। अधिक माहिती घेऊयात। माझे सहकारी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, प्राजक्ता, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यामुळे नाशिककरांना दररोज मरण यातना ज्या आहेत त्या सहन कराव्या लागतात। याचं कारण असं आहे की अवघ्या 4 ते 5 महिन्यामध्ये 4 नाशिककरांचा खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे। हा आकडा अत्यंत भयानक आहे आणि नाशिक महानगरपालिकेची उदासीनता जी आहे ती स्पष्ट करणारा आहे। साधारणतः 24 मार्च 2026 ला पहिली घटना घडली, ज्यामध्ये प्रभाकर निकम यांचा अंबड लिंक परिसरामध्ये अशाच स्वरूपानं खड्ड्यात पडून मृत्यू झाला। त्याच्यानंतर 6 जून 2026 ला दुसरी घटना घडली, त्यामध्ये प्रवीण गायकवाड हे रिटायर आर्मी अधिकारी होते, त्यांचा श्रमिक नगर परिसरामध्ये खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये महानगरपालिकेने त्यांना नुकसान भरपाई देखील दिली। त्यानंतर दीपाली बेळे ह्या मेरी पंचवटी परिसरामध्ये राहणाऱ्या होत्या, त्यांचा देखील 25 जुलै रोजी अशाच पद्धतीने खड्ड्यात पडून मृत्यू झाला। तर कालची जी घटना आहे ती नाशिकच्या एक्सलो पॉइंट परिसरामध्ये घडली 24 जुलैला आणि त्यामुळे निलेश कोतकर या इसमाचा यामध्ये मृत्यू झालाय। त्यामुळे नाशिकच्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 4 नाशिककरांचे बळी गेलेले आहे। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये देखील महापालिका अजून किती बळी घेणार, किती लोकांना आपला जीव गमवावा लागणार आणि त्यानंतर नाशिकचे रस्ते नीट होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सातत्यानं नाशिककर रस्त्यावर उतरताय, आंदोलनं करताय, रोष व्यक्त करताय। जर आपण नाशिककरांचे सोशल मीडिया पेज बघितले तर प्रत्येक नाशिककर सोशल मीडियावर व्यक्त होतोय, संताप व्यक्त करतोय। मात्र इतका सगळा संताप व्यक्त करून, इतका राग व्यक्त करून देखील प्रशासनाला कोणताही फरक पडत नाहीये, सत्ताधाऱ्यांना कोणताही फरक पडत नाहीये आणि त्यामुळे दररोज नाशिककरांना अशा पद्धतीनं नाशिकच्या रस्त्यांवरून जाताना येताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। घरातून निघालेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी येईल का नाही अशा स्वरूपाचा भावना ज्या आहे त्या नाशिककरांच्या निर्माण झालेल्या आहे। याचं कारण आहे जागोजागी खड्डे आहे, शहर खोदून ठेवलेलं आहे, कुंभमेळ्याची कामं सुरू आहे, शहरातले इतर रस्ते देखील पूर्णतः खोदून ठेवलेले आहे, सगळ्या डांबरी रस्त्यांवरचं डांबर निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे नाशिककरांमध्ये एक संतापाची लाट आहे। जीवघेणा प्रवास रोज नाशिककरांना करावा लागतो। त्यामुळे महापालिका प्रशासनाने गेंड्याच्या कातडीचा स्वभाव न बघता सामान्य नाशिककरांचा विचार करावा अशी भावना जी आहे ती आता नाशिककर व्यक्त करताय। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।